10 जानेवारी नंतर शिवसंकल्प अभियानामध्ये आता बदल होणार आहे आणि हिंगोली सभेनंतर पुढच्या सभा रद्द होण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवण्यात येते। 10 तारखेला पात्र अपात्रतेचा निर्णय होणार आहे आणि 12 तारखेला होणाऱ्या मोदींच्या दौऱ्याचंही कारण महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी जोडले गेलेले आहेत। पंकज, आपण पाहतोय की 10 जानेवारी नंतर शिवसंकल्प अभियान आहे, त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। नेमकं कारण काय आहे? सभा सुद्धा रद्द होत आहे। ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल। शिवसंकल्प अभियान हे मिशन 45 घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी राज्यात सुरू केलं। आज तिसरी सभा आहे, पण 10 जानेवारी नंतर जी हिंगोलीला सभा होणार आहे त्याच्यानंतर सभांचं रिशेड्युलिंग होण्याची शक्यता आहे। आता सध्याच्या सभा ज्या आहेत त्या रद्द होण्याची शक्यता आहे। मोदी 12 तारखेला जे नाशिकमध्ये येत आहेत आणि 10 तारखेला शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय होणार आहे। या पार्श्वभूमीवरती हिंगोली नंतरच्या सभांचं सध्या तात्पुरत्या ज्या आहेत त्या हिंगोली नंतरच्या सभा ज्या आहेत त्या रद्द करण्यात येणार आहेत। त्याचं रिशेड्युलिंग जे आहे ते नंतर करण्यात येईल। मात्र त्या कधी होतील, काय होतील या बाबतीमध्ये माहिती अजून मिळू शकलेली नाही। पंकज, 12 तारखेला मोदींचा दौरा आहे, ते सुद्धा महत्त्वाचं कारण मानलं जात आहे यामागे। निश्चित 12 तारखेला नाशिकला नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे। हा दौरा एक प्रमुख कारण जे आहे यातलं एक म्हटलं जात आहे, कारण संपूर्ण यंत्रणा जी आहे ती इथे असणार होती। 12 तारखेला नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात असताना एकनाथ शिंदेनी शिवसंकल्प दौरा जो अभियान आहे त्याच्यामध्ये 2 सभा ज्या आहेत त्या 12 तारखेला लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे हा कार्यक्रम बदलला जाण्याची शक्यता आहे। नक्कीच शिवसंकल्प अभियानाचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी।